हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपला नेक्स्ट बायोमॉलिक्यूल, दॅट इज न्यूक्लिक ॲसिड. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले बायोमॉलिक्युल्स कव्हर केलेले आहेत, लाईक कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. ओके, सो लेट्स बिगिन विथ आवर टुडेज टॉपिक, न्यूक्लिक ॲसिड. सो थोडंसं इंट्रोडक्शन बघूया, व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड. सो पहिलं डेफिनेशन बघूया. न्यूक्लिक ॲसिड काय आहे, तर एक मॉलिक्यूल आहे. ओके, सो इट इज अ बायोलॉजिकल मॉलिक्यूल. म्हणजेच काय, एक मॉलिक्यूल आहे आणि ज्याचं काम काय असतं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करायचं काम न्यूक्लिक ॲसिड करतो, प्लस ती ट्रान्सफर करायचं काम सुद्धा कोणाचं असतं, न्यूक्लिक ॲसिडचं असतं. आता स्टोअर तर करतोच, ट्रान्सफर करतो म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे रिप्रोडक्शनमध्ये पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा जीन्स पास केल्या जातात. सो त्या जीन्स म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड असतात. ओके, सो बेसिकली न्यूक्लिक ॲसिड काय आहे, मॉलिक्यूल आहे. ओके, सो याचा शोध कोणी लावलाय, तर फ्युएल गन यांनी 1924 मध्ये प्रूव्ह केलं की क्रोमोझोम्समध्ये DNA प्रेझेंट असतात. आता DNA हे न्यूक्लिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. ओके, सो थोडंसं DNA बद्दल शिकूया आपण. DNA हॅज 2 प्युरिन बेस आणि 2 पिरिमिडिन बेस. आता प्युरिन आणि पिरिमिडिन हे नायट्रोजन बेस आहेत. याला कधी कधी आपण बेस म्हणतो, कधी कधी नायट्रोजन बेस म्हणतो. जर ह्या दोघांना वेगवेगळं इंडिकेट करायचं असेल तर प्युरिन बेस आणि पिरिमिडिन बेस अशी वेगवेगळी नावं आहेत ह्याला. ओके, सो कन्फ्यूज नाही व्हायचे. बेस म्हटलं की लक्षात ठेवायचं, बेस म्हटलं की काय येणार आहे, ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन, थायमाइन. हे आपण पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, सो बेसिकली DNA मध्ये 2 प्युरिन बेस असतात आणि 2 पिरिमिडिन बेस असतात. ओके, नेक्स्ट, विल्किन्स आणि कोवर्कर्स हे सायंटिस्ट आहेत. यांनी असं डिस्कवर केलं की बेस आर अरेंज्ड ॲट रेग्युलर इंटरवल्स. हे जे बेस आहेत प्युरिन आणि पिरिमिडिन्स हे DNA वरती अरेंज केलेले असतात. ओके, आणि ते रेग्युलर इंटरवलमध्ये अरेंज केलेले आहेत. रेग्युलर इंटरवल म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो सेम डिस्टन्स आहे प्रत्येक बेसमध्ये. ओके, आणि तो डिस्टन्स किती दिला त्यांनी, 3.4 अँगस्ट्रॉम. ओके, ए आणि वरती जो डिग्रीचा साईन आहे त्याला आपण अँगस्ट्रॉम म्हणणार आहोत. आणि हे काय आहे, युनिट आहे. ओके, जसं किलोमीटर, मीटर हे युनिट्स आहेत, तसेच अँगस्ट्रॉम सुद्धा एक युनिट आहे. ओके, अलॉंग द DNA मॉलिक्यूल. म्हणजेच काय, DNA मॉलिक्यूलमध्ये हे प्युरिन आणि पिरिमिडिन बेस असतात आणि त्यांच्यामध्ये जे अंतर असतं ते इक्वल असतं, रेग्युलर इंटरवलमध्ये असतं आणि ते किती आहे, 3.4 अँगस्ट्रॉम. ओके, आता आपण बघूया व्हॉट आर कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. म्हणजेच काय, तर हे न्यूक्लिक ॲसिड नक्की कशापासून तयार झालेलं आहे. सो सगळ्यात पहिलं तर येतं त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाईड, त्यानंतर येतात 5 कार्बन शुगर आणि फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजनस बेस. आता मी मगाशी सांगितलं नायट्रोजनस बेस म्हणजेच कुठले, आपण इथे बघितले DNA मधले प्युरिन आणि पिरिमिडिन्स. ओके, सो मी काय सांगितलं, न्यूक्लिक ॲसिडचं एक्झाम्पल काय आहे, DNA आहे. ओके, DNA म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड. असंच RNA सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे, पण आता इथे मी तुम्हाला न्यूक्लिक ॲसिडचे कंपोनंट्स सांगते. सो सगळ्यात पहिला कंपोनंट आहे न्यूक्लिओटाईड. आता न्यूक्लिओटाईड काय आहेत, तर हे मोनोमर आहेत. आता मोनोमर म्हणजेच काय, तर एक सिंगल मॉलिक्यूल. आणि पॉलिमर म्हणजेच काय, तर मल्टिपल मोनोमर ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला आपण पॉलिमर म्हणतो, है ना. सो न्यूक्लिओटाईड्स काय आहेत, तर एक मोनोमर युनिट आहे, म्हणजे सिंगल मॉलिक्यूल आहे, दॅट लिंक्स टुगेदर टू फॉर्म न्यूक्लिक ॲसिड पॉलिमर. आता हे मोनोमर, मल्टिपल न्यूक्लिओटाईडचे मोनोमर एकत्र येतात आणि एक न्यूक्लिक ॲसिड पॉलिमर तयार होतो. ओके, सो आता थोडं डायग्राम मध्ये बघूया न्यूक्लिओटाईड म्हणजे काय. सो इथे मी स्ट्रक्चर दाखवलाय DNAचा. ओके, आणि हा RNAचा स्ट्रक्चर आहे. सो याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड, याच्यामध्ये न्यूक्लिओटाईड आपण स्टडी करणार आहोत. सो न्यूक्लिओटाईड काय मी सांगितलं, एक मोनोमर आहे. म्हणजेच काय, तर इथे हा जो पार्ट आहे, ओके, हा जो कम्प्लीट पार्ट आहे तो झाला एक न्यूक्लिओटाईड, म्हणजेच एक मोनोमर ऑफ न्यूक्लिओटाईड. त्यानंतर हा आहे, हा सेकंड न्यूक्लिओटाईड झाला. त्यानंतर त्याच्या खाली हे थर्ड. ओके, असे हे मल्टिपल मोनोमर ऑफ न्यूक्लिओटाईड एकत्र येतात आणि एक कम्प्लीट आपल्याला न्यूक्लिक ॲसिडचा पॉलिमर मिळतो. ओके, सो हे जे आहे हे काय आहे, एक न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कम्प्लीट DNA.
आणि हे जे आतमध्ये छोटे छोटे मोनोमर्स आपल्याला दिसत आहेत ते काय आहेत तर न्यूक्लिओटाइड. ओके, हा जो सिंगल मोनोमर आहे त्याला आपण काय म्हणणार न्यूक्लिओटाइड. ओके, सो आय होप तुम्हाला कळलंय. हे जे न्यूक्लिओटाइड आहेत हे मल्टिपल न्यूक्लिओटाइड एकत्र येतात आणि एक न्यूक्लिक ऍसिडचा पॉलिमर तयार होतो. सो आता पुढे ह्या न्यूक्लिओटाइड्सच्या आतमध्ये काय असतं किंवा हे न्यूक्लिओटाइड्स अजून कशापासून बनलेले असतात ते बघूया. सो त्याच्यामध्ये असतात 5 कार्बन शुगर. यालाच पेंटोज शुगर असं म्हणतात. का? कारण याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. पेंटोजचा अर्थ काय? 5. पेंटोज शुगर पासून हे न्यूक्लिओटाइड बनलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप सुद्धा आहे आणि एक कुठला तरी नायट्रोजनस बेस. जसे नायट्रोजनस बेसचे किती टाईप आहेत? 5 टाईप्स आहेत. सो न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेली असते? एक पेंटोज शुगर मॉलिक्यूल असतो, एक फॉस्फेट ग्रुप असतो आणि ह्या 5 पैकी कुठला तरी एक नायट्रोजन बेस असतो. ओके, सो जी 5 कार्बन शुगर आहे म्हणजेच पेंटोज शुगर ही DNA असेल तर त्याच्यामध्ये ती असते डीऑक्सीरायबोज शुगर आणि जर RNA असेल तर त्याच्यामध्ये ती असते रायबोज शुगर. ओके, सो शुगरचे 2 टाइप्स कळाले तुम्हाला पेंटोज शुगरचे. DNA मध्ये असेल तर डीऑक्सीरायबोज शुगर आणि RNA मध्ये असेल तर फक्त रायबोज शुगर आहे. ओके, आता हा फॉस्फेट ग्रुप काय करतो ते बघूया. हा फॉस्फेट ग्रुपचं काम काय असतं तर हा जो शुगर मॉलिक्यूल आहे त्याला या न्यूक्लिओटाइड वरती स्टिक करायचं. ओके, चिकटवायचं किंवा लिंक करायचं काम कोण करतं? हा फॉस्फेट ग्रुप करतो. म्हणजेच ही जी शुगर आहे पेंटोज शुगर याला या मॉलिक्यूलला ह्या न्यूक्लिओटाइड वरती लिंक करतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं तर एक शुगर आणि फॉस्फेटचा बॅकबोन तयार होतो. ओके, म्हणजेच काय? हा शुगर आणि हा फॉस्फेट ग्रुप याचा बॅकबोन तयार होतो आणि त्याच्यापासून एक न्यूक्लिओटाइड तयार होते. प्लस त्याच्यामध्ये एक कुठला तरी नायट्रोजनस बेस असतो. एक तर ॲडिनाइन असेल, ग्वानाइन असेल, सायटोझिन असेल, थायमाइन असेल किंवा युरॅसिल असेल. ओके, सो आता हे आपण थोडं डायग्रामच्या मदतीने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं जी पेंटोज शुगर आहे 5 कार्बन शुगर तिला एक्सप्लेन करून घेऊया. सो इथे मी पेंटोज शुगरची डायग्राम दाखवली आहे. हा स्ट्रक्चर आहे पेंटोज शुगरचा. याच्यामध्ये 5 कार्बन्स असतात. हे बघा, हे दिसते. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा इकडे 5th आहे. ओके, सो हा इकडे वरती कनेक्ट झालेला आहे. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काय असतं तर सगळ्यात वरती टॉपला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल असतो आणि मल्टिपल हायड्रॉक्सी मॉलिक्युल्स असतात याच्यामध्ये आणि हायड्रोजन ॲटम्स आहेत. ओके, सो अशा पद्धतीने ही पेंटोज शुगर तयार झालेली असते. याच्यामध्ये मेन लक्षात काय ठेवायचं आहे तर हे कार्बन किती आहेत? 5 कार्बन्स आहेत आणि ह्याचा स्ट्रक्चर कसा आहे? पेंटागॉन सारखा आहे ना. सो 5 कार्बन्स 1, 2, 3, 4 आणि जो 5वा आहे तो वरती अटॅच झालेला आहे. ओके, रायबोजवाली शुगर सुद्धा सेम असते. सेम स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. बघा, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि 4th कार्बन आणि हा 5th कार्बन. त्याचप्रमाणे हायड्रॉक्सी ग्रुप आहेत इकडे, इकडे आणि इकडे. प्लस हा ऑक्सिजन आहे आणि प्लस इथे हायड्रोजन ॲटम्स सुद्धा आहेत. ओके, सो आता इथे डिफरन्स काय आहे तर इथे RNA मध्ये रायबोज शुगरमध्ये हायड्रॉक्सी हा जो मॉलिक्यूल आहे म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल याच्यातून हा जो ऑक्सिजनवाला मॉलिक्यूल आहे ना तो गायब होतो. कुठे? डीऑक्सीरायबोजमध्ये. इथे बघा ऑक्सिजन गायब झालाय आणि हा एकच याच्यामध्ये डिफरन्स आहे. रायबोजमध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल प्रेझेंट असतो आणि डीऑक्सीरायबोजमध्ये हा ऑक्सिजन मॉलिक्यूल निघून जातो, रिलीज होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? डीऑक्सी. म्हणजेच काय? ऑक्सिजन मॉलिक्यूल निघून गेलेला आहे. ओके, सो ही झाली DNA मधली पेंटोज शुगर आणि ही झाली RNA मधली पेंटोज शुगर. ओके, सो आता 5 कार्बन शुगरचं स्ट्रक्चर तर तुम्हाला कळालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण फॉस्फेट ग्रुप सुद्धा बघून घेऊया. सो इथे डायग्राम मध्ये बघा, फॉस्फेट ग्रुपमध्ये 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत आणि मध्ये एक फॉस्फेटचा ॲटम असतो. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे तर 3 जे ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आहेत ते सिंगल बॉन्डवाले आहेत आणि एक जो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, सो हा झाला फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल. सो हे न्यूक्लिओटाइडमध्ये कसे कनेक्ट होतात ते आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर नायट्रोजनस बेस तर तुम्हाला माहिती आहे. नायट्रोजन बेसमध्ये काय काय येतं? ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन, थायमाइन आणि युरॅसिल. ओके, सो DNA मध्ये काय काय असतं तर DNA मध्ये ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन आणि थायमाइन असतं. प्लस RNA मध्ये ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन आणि युरॅसिल. सो इथे डिफरन्स काय आहे
तर DNA मध्ये जसं थायमाइन आहे त्याच्या ऐवजी RNA मध्ये युरॅसिल असतो. ओके, इथे थायमाइन नसतो RNA मध्ये. सो आता लक्षात काय ठेवायचंय, तर एक न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे? एक पेंटोज शुगर, एक फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजनस बेस. सो ह्याची डायग्राम आपण बघूया. हे बघा, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. ओके, सो हा इथे जो हा बॉक्स दाखवलाय ना, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. त्यानंतर हा एक न्यूक्लिओटाइड आहे, हा एक न्यूक्लिओटाइड आहे. सो हे प्रत्येक न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे? हा शुगर मॉलिक्यूल आहे, इथे फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा जो आहे हा झाला नायट्रोजन बेस. ओके, मग एकतर तो ॲडेनाइन असेल, थायमाइन असेल, सायटोसिन असेल किंवा ग्वानाइन असेल DNA मध्ये. ओके, कारण मी इथे DNA ची डायग्राम दाखवलेली आहे. इथे जर RNA असेल तर इथे एकतर ॲडेनाइन असेल, युरॅसिल असेल, सायटोसिन असेल किंवा ग्वानाइन असेल. ओके, सो न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर कळालंय. 3 पार्टमध्ये न्यूक्लिओटाइड तयार झालेलं आहे. सो इथे थोडं शुगर आणि फॉस्फेटमध्ये जो बॉन्ड तयार झालाय तो कसा झालाय ते बघूया. ही झाली फर्स्ट कार्बन मॉलिक्यूल, हा झाला सेकंड कार्बन मॉलिक्यूल, हा झाला थर्ड कार्बन मॉलिक्यूल आणि हा झाला फोर्थ कार्बन मॉलिक्यूल आणि इथे आहे फिफ्थ कार्बन मॉलिक्यूल. ओके, सो फॉस्फेट जो ग्रुप आहे तो कुठे जॉईंट झालेला आहे? या शुगरच्या फिफ्थ कार्बनला जॉईंट झालेला आहे इथे, है ना. शुगरची जी फिफ्थ कार्बन आहे त्याच्यामध्ये इथे फॉस्फेट ग्रुप जॉईंट झालेला आहे आणि शुगरच्या फर्स्ट कार्बन मॉलिक्यूलला कोण जॉईंट झालेला आहे? तर हा नायट्रोजन बेस जॉईंट झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने हा एक न्यूक्लिओटाइड तयार होतो आणि ह्या न्यूक्लिओटाइडला म्हणून काय म्हणतात? बॅकबोन म्हणतात. का? कारण ह्याच्यावरतीच हा संपूर्ण DNA उभा राहिलेला असतो. ओके, हा जर बॅकबोन तुटला तर पूर्ण DNAचं स्ट्रक्चर तुटणार आहे. ओके, सो म्हणून त्याला काय म्हटलंय? बॅकबोन म्हटलेलं आहे. कुठला बॅकबोन? शुगर आणि फॉस्फेटचा, है ना. शुगर आणि फॉस्फेटमुळे तयार झालेला हा बॅकबोन आहे. सो आय होप तुम्हाला कळलंय कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओटाइड पासून मल्टिपल न्यूक्लिओटाइड पासून एक न्यूक्लिक ऍसिड तयार झालेला असतो आणि न्यूक्लिओटाइड कशापासून तयार झालेला आहे? 5 कार्बन शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजन बेस. ओके, जो फॉस्फेट ग्रुप आहे त्याबद्दल थोडं आपण अजून डिटेलमध्ये बघूया, कारण पुढे आपल्याला ज्यावेळेला आपण DNAचं स्ट्रक्चर शिकणार आहोत त्यावेळेला याची गरज लागणार आहे. ओके, सो बेसिकली इथे जर तुम्ही बघाल, सो हा कंप्लीट जो मॉलिक्यूल आहे तो काय आहे? नायट्रोजन बेस म्हणजेच ग्वानाइन आहे. त्यानंतर ही इथे मध्ये जी दिसते ती आहे डीऑक्सी रायबोज शुगर. ओके, सो डीऑक्सी रायबोज शुगर का? कारण आपण DNA बद्दल शिकतोय. त्यानंतर ह्या डीऑक्सी रायबोज नंतर हा झाला एक फॉस्फेट ग्रुप आणि त्यांनी कसं दिलेलं आहे बघा, इथे जो फॉस्फेट ग्रुप आहे तो फिफ्थ एंडला जॉईंट झालेला आहे. फिफ्थ एंड म्हणजेच काय? या पेंटोज शुगरच्या फिफ्थ कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. ओके, ही चेन तयार होते ना, हे एकमेकाला जोडलेले असतात. हा जो दुसरा फॉस्फेट ग्रुप आहे हा वाला, हा कुठे जॉईंट झालाय बघा? थर्ड कार्बन ॲटमला, किंवा हा शुगरचा जो तिसरा एंड आहे ना ह्याला जॉईंट झालेला आहे ना. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. सो इथे थर्ड एंडला हा दुसरा फॉस्फेट ग्रुप जॉईंट झालेला आहे, प्लस तोच फॉस्फेट ग्रुप ह्या ॲडजेसंट पेंटोज शुगरच्या फिफ्थ कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. ओके, त्यानंतर हा पुन्हा बघा, हा फॉस्फेट ग्रुप त्याचा एक एंड जो आहे तो थर्ड कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे आणि दुसरा एंड जो आहे तो फिफ्थ कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. तसंच इथे सुद्धा फॉस्फेट ग्रुपचा एक एंड थर्ड कार्बन ॲटमला आणि दुसरा एंड फिफ्थ कार्बन ॲटमला. ओके, सो हे फिफ्थ एंड आणि जो थर्ड एंड आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ओके, आणि जर हा कम्प्लीट बॉक्स तुम्ही बघितलात ना तर ह्यालाच आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. एक न्यूक्लिओटाइड. असे मल्टिपल न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात. ओके, आणि DNAचं एक स्ट्रक्चर तयार होतं, न्यूक्लिक ऍसिड तयार होतो. ओके, न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच काय? DNA. सो आता आपण आपल्या मेन टॉपिककडे येऊया, DNA. ओके, सो आता याच्या आधी मी जे तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं, न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, पेंटोज शुगर म्हणजे काय, फॉस्फेट ग्रुप म्हणजेच काय, सो हे जे एक्सप्लेन केलेले आहेत ना, हे पॉईंट्स काय एक्सप्लेन केले, कारण त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढचं DNA आणि RNA समजायला मदत होणार आहे. ओके, सो आता आपण सुरू करूया DNA पासून. सो DNAचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत? तर बेसिकली DNA बनलेला आहे शुगर मॉलिक्यूल, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजनस बेस, म्हणजेच हे तिन्ही मिळून काय असतात? एक न्यूक्लिओटाइड. ओके, शुगर मॉलिक्यूल काय आहे? DNA बद्दल आपण बोलतोय म्हणून इथे ही कोणती शुगर असणार आहे?
डीऑक्सिरायबोज शुगर, जी 5 कार्बन पासून बनलेली आहे. त्यानंतर फॉस्फेट ग्रुप काय करतो, ह्या शुगरला एकत्र घेऊन एक डीएनएचा बॅकबोन तयार करतो. नायट्रोजनस बेसमध्ये 2 टाइप्स असतात, आपण आधी बघितलंय, पिरिमिडिन्स आणि प्युरिन्स. आता ह्यांच्याबद्दल आपल्याला काय शिकायचंय आता. पिरिमिडिन्सचं जे स्ट्रक्चर असतं ते नेहमी सिंगल रिंगमध्ये असतं आणि प्युरिन्सचं जे स्ट्रक्चर असतं ते डबल रिंगमध्ये असतं. ओके, सो इथे पिरिमिडिन्स मध्ये काय काय येतं, सायटोझिन, थायमाइन आणि युरॅसिल, CTU. ओके, हे पिरिमिडिन्स मध्ये येतात. आणि प्युरिन्स मध्ये काय येतं, ॲडिनाइन आणि ग्वानाइन. आता इथे आपण डीएनए बद्दल बोलतोय, म्हणजे इथे युरॅसिल नसणार आहे. ओके, इथे फक्त सायटोझिन आणि थायमाइन असणार आहे. आता हे सिंगल रिंग आणि डबल रिंग म्हणजे काय ते बघूया थोडंसं. इथे बघा, इथे खाली ना हे दिलेले आहेत नायट्रोजन बेस, ज्याच्यामध्ये हा ॲडिनाइन आहे, ग्वानाइन आहे, सायटोझिन, थायमाइन आणि युरॅसिल. सो इथे तुम्ही ॲडिनाइन आणि ग्वानाइन बघाल तर हे बघा, हे वाले जे आहेत यांचं स्ट्रक्चर कसं आहे, डबल रिंग आहे त्यांच्यामध्ये ना. ही एक रिंग झाली आणि ही दुसरी रिंग झाली. ओके, पण तेच जर तुम्ही युरॅसिल, सायटोझिन आणि थायमाइन बघाल तर त्यांच्यामध्ये फक्त एकच रिंग आहे. ओके, ही एक झाली, ही एक झाली आणि ही एक झाली. ओके, सो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर डबल रिंग आहे म्हणजेच हे मोठे मॉलिक्युल्स झाले आणि सिंगल रिंग आहे म्हणजेच हे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, युरॅसिल, सायटोझिन आणि थायमाइन. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडिनाइन आणि ग्वानाइन डबल रिंगवाले, युरॅसिल, सायटोझिन आणि थायमाइन सिंगल रिंगवाले. ओके, सो 1950 चारगाफ सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्यांचा एक रूल प्रेझेंट केला सगळ्यांसमोर. सो ते रूल काय होता, त्यांनी काय सांगितलं, डीएनए मध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स जे आहेत, डीएनए मध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स म्हणजेच नायट्रोजनस बेस यांचं अमाऊंट किती आहे, इक्वल असते. ओके, हे इक्वल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात डीएनए मध्ये. म्हणजे कितीही प्युरिन्स असू दे, कितीही पिरिमिडिन्स असू दे, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांची जर ॲडिशन केली तर ते इक्वल अमाऊंटमध्येच प्रेझेंट असतात. ओके, जसं की त्यांनी अजून आपल्याला काय सांगितलं की ए म्हणजेच ॲडिनाइनची पेअर नेहमी थायमाइन सोबत असते, म्हणजे ए आणि टी ची पेअर असते. तसंच ग्वानाइन हा नेहमी सायटोझिन सोबत पेअर होतो. ओके, आपण डीएनए बद्दल शिकतोय म्हणून इथे फक्त ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोझिन आणि थायमाइन बद्दल बोलतोय. ओके, सो ए नेहमी टी सोबत पेअर करतो आणि जी नेहमी सी सोबत पेअर करतो. ओके, सो त्यांचं म्हणणं काय आहे, तर प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे नेहमी इक्वल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात डीएनए मध्ये. सो आता इथे प्युरिन्स कोण आहेत आणि पिरिमिडिन्स कोण आहेत ते जरा बघूया. सो हा जो सायटोझिन आहे आणि हा थायमाइन आहे यालाच आपण काय म्हणतो, पिरिमिडिन्स. आणि हा जो ॲडिनाइन आहे आणि हा ग्वानाइन आहे त्याला आपण म्हणतो प्युरिन्स. म्हणजे इथे तुम्ही नीट बघितलं तर एक प्युरिन हा दुसऱ्या पिरिमिडिन सोबत पेअर झालेला आहे आणि हा एक प्युरिन हा दुसऱ्या पिरिमिडिन सोबत पेअर झालेला आहे. ओके, म्हणजे इथे पेअर कशी आहेत, प्युरिन पिरिमिडिन्स. ओके, सो त्याचा बेस रेशो त्यांनी काय सांगितलंय, एक प्युरिन एक पिरिमिडिन या दोन्हीही पेअर्सचं जर आपण ॲडिशन केलं, जसं की A+T आणि G+C, तर ते डिफरंट स्पेसीजमध्ये बदलू शकतं. पण एक सिंगल स्पेसीज जर आपण घेतली तर ते त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असतं. ओके, आता हे थोडं आपण एक्सप्लेन करूया एक्झाम्पलच्या मदतीने. त्याच्या आधी मी तुम्हाला काय सांगते, जर एक सिंगल स्पीसीज घेतली, जसं की वेगवेगळ्या स्पीसीज कोणत्या असतात, ॲनिमल्स वेगळे आहेत, त्यानंतर ह्युमन्स वेगळे आहेत, त्यानंतर कॅट वेगळी आहे, डॉग वेगळे आहेत. ओके, सो हे डिफरंट स्पीसीजमध्ये हा जो बेस रेशो आहे तो बदलू शकतो. पण जर फक्त ह्युमन्सची जर आपण बेस रेशो बघितला तर तो सेम असणार आहे. जर फक्त ॲनिमल्सचा म्हणजे कॅट्सचा, सगळ्या कॅट्सचा जर बेस रेशो चेक केला तर तो सेम असणार आहे. पण जर कॅटचा आणि ह्युमन्सचा चेक केला तर तो डिफरंट असणार आहे. ओके, सो कसं ते आपण बघूया. इफ अ डीएनए मॉलिक्यूल हॅज, डीएनए मॉलिक्यूलमध्ये समजा ॲडिनाइन किती % आहे, 30% आहे, तर ऑब्व्हियसली थायमाइन कसं असणार आहे, 30% असणार आहे. का, कारण कॅरगाफच्या रूलमधून आपण काय शिकलो, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे नेहमी इक्वल अमाऊंटमध्ये असतात. म्हणजेच आता हा ॲडिनाइन काय झाला, प्युरिन झाला आणि थायमाइन काय झाला, पिरिमिडिन झाला. सो यांचं नेहमी अमाऊंट किती असणार आहे, इक्वल असणार आहे. सो जर ॲडिनाइन 30% आहे तर ऑब्व्हियसली थायमाइन सुद्धा 30% असणार आहे.
आता हे 30 + 30 किती झाले? 60% झाले. म्हणजेच 100% मधून आता फक्त 40% उरलेलं आहे. सो उरलं कोण आता? ग्वानाइन आणि सायटोसिन. सो ग्वानाइन किती असणार आहे? 40% मधलं हाफ असणार आहे 20% आणि सायटोसिन असणार आहे 20%. का? कारण पुन्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे रूल, की प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात. मग 40%चा हाफ काय होतो? 20%. सो ग्वानाइन 20% आणि सायटोसिन 20%. ओके. आता इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर फक्त प्युरिन्सची ॲडिशन जर तुम्ही केलीत, म्हणजेच ॲडेनाइन आणि ग्वानाइनची ॲडिशन तुम्ही केलीत तर ती सेम येणार आहे. पिरिमिडिन्सची जर ॲडिशन केलीत, म्हणजेच थायमाइन आणि सायटोजिनची, तर ती सुद्धा सेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल ॲडेनाइन हा एक प्युरिन आहे आणि ग्वानाइन सुद्धा प्युरिन आहे. सो 30 + 20 किती होते? 50% होतात. आणि जर तुम्ही थायमाइन आणि सायटोसिनची ॲडिशन केलीत तर ती सुद्धा किती होते? 50% होते. ओके. सो हे 50-50% आहेत. बट तेच जर तुम्ही ॲडेनाइन आणि थायमाइन म्हणजेच एक प्युरिन आणि एक पिरिमिडिनची जर ॲडिशन केली तर किती होते? 30 + 30 60%. आणि तेच जर तुम्ही दुसऱ्या प्युरिन आणि पिरिमिडिनची ॲडिशन केली, म्हणजेच ग्वानाइन आणि सायटोजन, तर किती झाली? 40% झाली. म्हणजेच ही 60% आणि ही 40%. सो हा जो रेशो आहे तो चेंज होतोय. ओके. आता तो इक्वल कधी असणार आहे? ज्यावेळेला आपण एक स्पीसीज घेतली, सपोज फक्त ह्युमन्स घेतले, तर ह्युमन्समध्ये A + T = C + G असणार आहे. पण आपण ह्युमन्स घेतले आणि त्याचबरोबर कॅट्स घेतले, त्याचबरोबर आपण बर्ड्स घेतले किंवा प्लांट्स घेतले, तर A + T ≠ G + C असणार आहे. ओके. प्रत्येकाचा रेशो हा डिफरंट असणार आहे. सो नेक्स्ट आता आपण बघूया DNAचं स्ट्रक्चर. सो DNA कशापासून बनलेला आहे? आपण बघितलंय एक न्यूक्लिओटाइड आहे आणि असे भरपूर सारे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात आणि एक लॉंग चेन तयार करतात. त्यालाच आपण DNA मॉलिक्यूल म्हणतो. ओके. सो त्या न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय असतं? पुन्हा शुगर असते, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप आहे आणि एक कुठला तरी बेस असतो, म्हणजेच नायट्रोजनस बेस, आणि त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. आता आपल्याला न्यूक्लिओटाइड तर समजलेलं आहे. आता इथे एक नवीन टर्म आलेली आहे, दॅट इज न्यूक्लिओसाइड. आता न्यूक्लिओसाइड कशाला म्हणतात? तर ह्या न्यूक्लिओटाइडमधून तुम्ही जर फॉस्फेट ग्रुप कॅन्सल केलात तर उरतं काय? शुगर आणि बेस. सो त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूक्लिओसाइड. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आधी न्यूक्लिओसाइड तयार होतो आणि त्याच्यानंतर फॉस्फेट ग्रुप काय करतो? येऊन इथे शुगरला जॉईंट होतो आणि मग त्याच्यापासून न्यूक्लिओटाइड तयार होतो. ओके. सो असे मल्टिपल न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात. ओके. सो हे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक लिंकिंग होत असते, म्हणजेच बॉन्ड तयार होत असतो आणि त्याच बॉन्डला आपण म्हणतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके. आता हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड आपण इमेजमधून पण शिकणार आहोत. त्याआधी मी काय सांगते, तो कुठे तयार होतो? तर शुगरचा जो 3rd कार्बन आहे आणि 5th कार्बन आहे त्याच्यामध्ये हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार झालेला असतो, जे मी तुम्हाला मगाशीच समजवलंय, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला डायग्राम दाखवते. ओके. इथे बघा, इथे कन्फ्यूज होऊ नका. ही डिऑक्सिरायबोज शुगर आहे जी मगाशी आपण बघितली. इथे 1st कार्बन झाला, 2nd कार्बन, 3rd कार्बन, 4th कार्बन आणि इथे 5th कार्बन आहे. ओके. सो ही जी डिऑक्सिरायबोज शुगर आहे ती इथे दाखवलेली आहे. ओके. सो ही बघा, ही ब्लू वाली दिसते ना, ही कम्प्लीट डिऑक्सिरायबोज शुगर झाली. सो तुम्हाला मला काय एक्सप्लेन करायचं आहे? हे जे 3rd आणि 5th कार्बनवरती जो हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार झालाय तो कुठे तयार झालाय ते दाखवायचं आहे. ओके. सो हा झाला फॉस्फेट ग्रुप. हा कुठे जॉईंट झालेला आहे? तर 5th कार्बन ॲटमला जॉईंट झालेला आहे. आणि मगाशी जसं मी तुम्हाला डायग्राममध्ये सांगितलेलं की जो अजून एक फॉस्फेटचा ग्रुप येतो, सपोज इथे अजून एक फॉस्फेटचा ग्रुप प्रेझेंट आहे, जसा इथे प्रेझेंट आहे. ओके. सो सेम तसाच फॉस्फेटचा ग्रुप इथे प्रेझेंट आहे. सो ही जी 3rd कार्बन मॉलिक्यूल आहे शुगरचा, त्याला हा इकडे कनेक्ट होणार आहे. ओके. आणि ह्याचा जो दुसरा एंड आहे तो कुठे कनेक्ट होणार आहे? ह्या 5th एंडला कनेक्ट होणार आहे. ओके. याची थोडी अजून एक डायग्राम आपण बघूया व्यवस्थित. ओके. सो इथे दिसतंय तुम्हाला, हा 5th एंड मी मगाशी एक्सप्लेन केलं आणि हा 3rd एंड आहे. ओके. सो हा जो बॉन्ड आहे ना, हा वाला जो बॉन्ड आहे त्याला म्हणतो आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके. हा 5th एंड आहे आणि हा 3rd एंड आहे. ओके. सो हा झाला फॉस्फोडायस्टर बॉन्ड. नेक्स्ट, द चेन हॅज 2 एंड. DNA ची जी चेन आहे त्याला 2 शेवट असतात.
एक असतो थर्ड एंड आणि दुसरा असतो 5 एंड किंवा 5 प्राईम एंड म्हणतात आणि थर्ड प्राईम एंड असं सुद्धा म्हणतात. थर्ड एंड असतो तिथे काय आहे तर फ्री OH म्हणजेच हायड्रॉक्सी मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. ओके. आणि जो फिफ्थ एंड आहे तिथे फ्री फॉस्फेट मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. आता याला फ्री का म्हटलेलं आहे ते आपण बघूया. DNA मॉलिक्यूलला 2 एंड असतात. एक असतो थर्ड एंड आणि दुसरा असतो फिफ्थ एंड. ओके. हे 2 एंड झाले. सो हे बघा इथे हा फिफ्थ एंड दिसतोय. हा फिफ्थ एंडचा जो हा फॉस्फेट ग्रुप आहे. ओके. मी हे डिलीट करते. हा जो फॉस्फेट ग्रुप आहे याच्या पुढे कुठलाही दुसरा मॉलिक्यूल कनेक्ट झालेला नाहीये म्हणून त्याला काय म्हटलंय फ्री फॉस्फेट ग्रुप. पण ह्या फॉस्फेट ग्रुपला म्हणजे हा जर फॉस्फेट ग्रुप तुम्ही बघाल हा बघा हा वाला याला आपण फ्री नाही म्हणू शकत. का? कारण ह्याला इकडे दुसरा पेंटोज शुगर कनेक्ट झालेला आहे आणि ह्याच्या दुसऱ्या एंडला हा दुसरा पेंटोज शुगर कनेक्ट झालेला आहे. ओके. सो हा जो फॉस्फेट ग्रुप आहे त्याला आपण फ्री फॉस्फेट ग्रुप नाही म्हणू शकत. ओके. ह्याला फक्त आपण फ्री फॉस्फेट ग्रुप म्हणू शकतो. का? कारण त्याला पुढे कुठलाही दुसरी चेन कनेक्ट झालेली नाहीये. तसंच इथे थर्ड एंडला इथे आहे ना एक OH मॉलिक्यूल असतो. ओके. OH मॉलिक्यूल असतो आणि ह्या OHच्या पुढे दुसरा कुठलाच मॉलिक्यूल त्याला कनेक्टेड नसतो म्हणून ह्या OHला सुद्धा काय म्हटलंय फ्री OH. जो फिफ्थ एंडला फॉस्फेट ग्रुप आहे त्याला फ्री फॉस्फेट ग्रुप म्हटलेला आहे आणि थर्ड एंडला जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे त्याला सुद्धा फ्री म्हटलेला आहे. ओके. आता आलं लक्षात तुम्हाला ह्याला फ्री OH आणि फ्री फॉस्फेट का म्हणालंय. सो आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. DNA हॅज 2 कॉम्प्लिमेंटरी हेलिकल स्ट्रँड्स. आता DNA कडे 2 स्ट्रँड्स असतात म्हणजे 2 तुकडे असतात रिबिन सारखे ज्याचं स्ट्रक्चर आहे हेलिकल स्ट्रक्चर. ओके. फॉर्मिंग डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आणि ह्या स्ट्रँडमुळेच ह्या हेलिकल स्ट्रँडमुळेच त्या DNAचा स्ट्रक्चर कसा तयार होतो डबल हेलिकल स्ट्रक्चर. आता जसं रेक्टँगल आहे स्क्वेअर आहे तसंच हेलिकल सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. ओके. सो तो स्ट्रक्चर आपण जरा बघूया. सो इथे बघा हे जे पर्पल कलरमध्ये तुम्हाला रिबिन लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत सो ते 2 स्ट्रक्चर आहेत. सो ते दोन्ही काय आहेत तर 2 वेगवेगळे स्ट्रँड्स आहेत म्हणजेच तुकडे आहेत आणि ते 2 तुकडे कसे आहेत हेलिकल स्ट्रक्चरमध्ये. हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय स्पायरल म्हणू शकतो आपण स्प्रिंग सारखं. सपोज इथे एक लॅडर आहे म्हणजेच एक शिडी आहे तर ती शिडीला आपण जर का ट्विस्ट केलं ओके जर 2 त्याचे एंड पकडून त्याला आपण ट्विस्ट केलं तर हा हेलिकल स्ट्रक्चर तयार होतो. ओके. सो इथे लक्षात काय ठेवायचं आहे DNA कडे 2 स्ट्रँड्स आहेत. एक हा वाला आणि एक हा वाला आणि ह्या दोन्ही स्ट्रँडचं स्ट्रक्चर कसं आहे हेलिकल आहे आणि त्याच्यामुळेच या 2 रिबिनमुळेच या DNAचा स्ट्रक्चर कसा तयार झालाय डबल हेलिकल. ओके. डबल हेलिकल स्ट्रक्चर तयार झालेला आहे. आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. आता वॉटसन आणि क्रिक हे 2 सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी सुद्धा एक DNAचा मॉडेल तयार केला आहे. सो तो मॉडेल काय आहे आपण बघूया. सो त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की DNA काय आहे तर डबल हेलिकल मॉडेल आहे म्हणजेच त्याच्याकडे 2 स्ट्रँड्स आहेत. त्यानंतर DNA कन्सिस्ट ऑफ 2 हेलिकल स्ट्रँड्स रनिंग अँटी पॅरलल आणि ते जे हेलिकल स्ट्रँड्स आहेत ते कसे आहेत अँटी पॅरलल आहेत म्हणजेच एकमेकांना पॅरलल तर आहेतच पण त्याला ट्विस्ट केल्यामुळे ते कसे झालेत अँटी पॅरलल झालेले आहेत. ओके. त्यानंतर एक असतो फिफ्थ टू थर्ड आणि दुसरा असतो थर्ड टू फिफ्थ. ओके. सो डायग्राममध्ये मी दाखवते. सपोज इथे हा एक स्ट्रँड आहे. ओके. हा एक स्ट्रँड झाला आणि हा दुसरा स्ट्रँड झाला. सो हा जो एक आहे इकडचा याचं जर सुरुवात इथून फिफ्थ पासून झाली फिफ्थ एंड पासून तर याचा शेवट असतो इकडे आहे ना. हा स्ट्रँड कसा आलाय असा इकडून असा. ओके. सो ह्याचा जो एंड आहे तो इथे असणार आहे थर्ड एंड. ओके. आणि ह्या स्ट्रँडचा एंड कसे असणार आहेत अपोजिट असणार आहेत दुसऱ्या स्ट्रँडच्या. सो हा फिफ्थ आहे म्हटल्यावरती इथे थर्ड असणार आहे आणि इथे फिफ्थ एंड असणार आहे. ओके. हे कळालं. म्हणजेच काय 2 स्ट्रँड जे आहेत त्यांचे एंड अपोजिट असतात. इकडे फिफ्थ असेल तर इकडे थर्ड आणि इकडे थर्ड असेल तर इकडे फिफ्थ. ओके. नेक्स्ट द 2 स्ट्रँड्स आर कॉम्प्लिमेंटरी. हे जे 2 धागे आहेत ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणजेच एकमेकांसोबत असतात ते कायम आणि त्याच्यामुळे त्यांनी एकमेकाला पकडून ठेवलेलं आहे बाय हायड्रोजन बॉन्ड. आता इथे जर हे 2 स्ट्रँड बघितलेत तर ते एकत्र आहेत चिकटून आहेत. मग ते कोणाच्या मदतीने चिकटून आहेत
तर हे जे आतमध्ये आपण बघतोय ना नायट्रोजन बेस, हा एक झाला, हा एक झाला. सो हे जे मध्ये हे नायट्रोजन बेस जॉईंट झालेले आहेत त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड. ओके. सो ह्या हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने हे 2 स्ट्रँड एकमेकाला चिकटलेले असतात. आता तो हायड्रोजन बॉन्ड त्यांनी कसं सांगितलंय बघा, जर ॲडेनाईन आणि थायमाइन असेल तर त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. पण जर ग्वानाइन आणि सायटोसिनची पेअर असेल तर त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात. ओके. 1 कंप्लीट टर्न ऑफ हेलिक्स इज इक्वल टू 34 अँगस्ट्रॉम अँड इन्क्लूड्स 10 बेस पेअर्स. आता इथे इमेजच्या मदतीने थोडं एक्सप्लेन करूया आपण. इथे बघा, मी तुम्हाला वॉटसन आणि क्रिकचा मॉडेलची डायग्राम दाखवलेली आहे. आय होप तुम्हाला ही दिसते डायग्राम. सो त्यांना काय सांगायचंय की एक टर्न म्हणजेच काय? सो त्यांनी इथे दाखवलंय बघा, इथून इथपर्यंत हा एक टर्न झाला, डीएनएचा एक ट्विस्ट झाला ना. सो त्याची त्यांनी साईज दिलेली आहे, ती किती आहे? 34 अँगस्ट्रॉम. किती आहे? 34 अँगस्ट्रॉम. ओके. सो इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे डायग्राममध्ये त्यांनी तुम्हाला नॅनोमीटरमध्ये दिलेलं आहे. 3.4 नॅनोमीटर सांगितलेलं आहे. पण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला अँगस्ट्रॉममध्ये दिलेली आहे. सो टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलं आहे 34 अँगस्ट्रॉम. ओके. सो एक जो टर्न आहे डीएनएचा त्याची साईज किती आहे? 34 अँगस्ट्रॉम. तुम्ही लक्षात ठेवताना अँगस्ट्रॉममध्येच लक्षात ठेवा. ओके. सो अजून त्यांनी काय सांगितलंय, हा जो संपूर्ण एक टर्न आहे याच्यामध्ये किती न्यूक्लिओटाइड प्रेझेंट असतात? तर 10 न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. ओके. 10 न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. 34 अँगस्ट्रॉम त्याची साईज झाली आणि त्याच्या आतमध्ये 10 न्यूक्लिओटाइड मोनोमर प्रेझेंट आहेत. ओके. सो नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय, द डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर इज 3.4 अँगस्ट्रॉम. आता 2 बेस पेअर म्हणजेच कुठली? ही कंप्लीट एक पेअर झाली है ना, 2 नायट्रोजन बेसची एक पेअर आणि ही दुसरी पेअर झाली. ओके. सो तसंच त्यांनी इथे दाखवलंय बघा, या 2 पेअरच्या मध्ये जे अंतर आहे ते किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम. किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम. ओके. हे तुम्हाला नॅनोमीटरमध्ये नका लक्षात ठेवू, अँगस्ट्रॉममध्ये लक्षात ठेवा. ओके. जर नॅनोमीटरमध्ये लिहिलं तरी चालणार आहे, पण मग युनिट चुकायचं नाहीये, तिथे नॅनोमीटरच लिहून यायचंय. ओके. त्यानंतर नेक्स्ट, डायमीटर ऑफ डीएनए इज 20 अँगस्ट्रॉम. डायमीटर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डायमीटर म्हणजेच काय? तर त्याचा कंप्लीट विड्थ किती आहे? 20 अँगस्ट्रॉम. ओके. सो इथे थोडं रिवाइज करूया. वॅटसन आणि क्रिक मॉडेल प्रमाणे त्यांना काय सांगायचं असतं की डीएनएचा जो स्ट्रक्चर आहे तो डबल हेलिकल आहे, कारण त्याच्याकडे 2 हेलिकल स्ट्रँड प्रेझेंट आहेत. त्यानंतर डीएनएचा जो एक कंप्लीट टर्न आहे त्याची साईज किती आहे? 34 अँगस्ट्रॉम आणि त्याच्या एक टर्नमध्ये 10 न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. त्यानंतर 2 बेस पेअर म्हणजेच ही सिंगल बेस पेअर झाली आणि ही दुसरी बेस पेअर झाली. अशा बेस पेअरच्या मध्ये जे अंतर असतं त्याला ते किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम आणि डीएनएचं डायमीटर किती आहे? 20 अँगस्ट्रॉम. ओके. सो इथे फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक टर्न किती डिस्टन्सचा आहे, 2 बेस पेअर मधला डिस्टन्स किती आहे आणि डायमीटर किती आहे. ओके. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात म्हणजे तुमचा वॅटसन आणि क्रिक मॉडेल कम्प्लीट होऊन जाईल. आता आपल्याला माहिती आहे डीएनए डबल स्टँडर्ड असतो, पण एक व्हायरस आहे ज्याचं नाव आहे बॅक्टेरियोफेज पाय X174. नाव काय आहे त्याचं? बॅक्टेरियोफेज पाय X174 हे व्हायरसचं नाव आहे आणि ह्या व्हायरसचा जो डीएनए आहे तो सिंगल स्ट्रँडेड असतो. कसा असतो? सिंगल स्ट्रँडेड. अख्ख्या अर्थवरती, आपल्या पूर्ण अर्थवरती हा एकच असा व्हायरस आहे ज्याचा डीएनए सिंगल स्ट्रँडेड आहे. बाकी कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही घेतलात तर त्याचा डीएनए कसा असणार आहे? डबल स्टँडर्ड असणार आहे. ओके. हा असा असणार आहे. सो आता आपल्याला वॅटसन आणि क्रिक मॉडेल कळलं, त्यानंतर आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर सुद्धा कळालं कसं आहे ते. आता डीएनए कम्प्लीट झालेला आहे आपला. आता आपण बघूया व्हॉट इज रायबोन्यूक्लिक ॲसिड, आरएनए. So RNA is single stranded structure, but in some virus like Rio virus it is double stranded. So आता बघा इथे RNA तर सिंगल स्ट्रँडेड असतो आपल्याला माहिती आहे, पण रिओ व्हायरस असा व्हायरस आहे ज्याच्यामध्ये RNA डबल स्ट्रँडेड आहे. ओके. सो RNA तयार कसा होतो आधी ते आपण बघूया. हे बघा,
हा आहे DNA. ओके, हा दिसतोय, हा आहे DNA. सो बेसिकली RNA हा नेहमी DNA पासूनच तयार होत असतो. काय होतं तर ह्या RNA मध्ये जे नायट्रोजनस बेस असतात आणि ह्याच्यामध्ये काय असतो, हायड्रोजन बॉन्ड असतो ना इथे. हा हायड्रोजन बॉन्ड आहे ना, हा तुटायला लागतो. ओके, आणि हा हायड्रोजन बॉन्ड तुटला की हे जे 2 स्ट्रँड आहेत ते वेगळे व्हायची सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हा असा एक RNA तयार होतो. ओके, आणि म्हणून ह्याला काय म्हटलंय, सिंगल स्ट्रँडेड RNA, कारण याच्यामध्ये फक्त एकच स्ट्रँड प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर ह्या RNAचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, तर हा RNA आहे ना, असा सिंगल स्ट्रँडेड असल्यामुळे त्याची तुटण्याची खूप शक्यता असते. ओके, सो ते तुटू नये, ओके, ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून RNA काय करतो, स्वतःच्याच कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर सोबत जॉईंट व्हायला सुरुवात करतो. जसं की इथे दाखवलंय बघा, हा RNA आहे. हा काय करतो, ह्या ग्वानाईनची आणि सायटोजिनची पेअर असते आणि ॲडेनाईनची आणि युरॅसिलची इथे दाखवलेली आहे. का? कारण RNA मध्ये थायमाइन प्रेझेंट नसतो. थायमाइनच्या ऐवजी युरॅसिल असतो. ओके, सो ग्वानाईन सायटोजिन सोबत पेअर करणार आहे आणि ॲडेनाईन युरॅसिल सोबत पेअर करणार आहे. ओके, सो हा पेअर करायला लागतो आणि ते जॉईंट होतात. ओके, का जॉईंट होतात, रिझन काय आहे त्याचं, तर ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून, कुठेतरी RNA चा मॉलिक्यूल तुटला नाही पाहिजे म्हणून ते स्वतः जॉईंट व्हायची सुरुवात करतात. कसं काय जॉईंट होतात, कुठल्या रूलने जॉईंट होतात, तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर सोबत जॉईंट होतात आणि पुन्हा इथे जॉईंट होण्यासाठी हायड्रोजन बॉन्डच तयार होत असतो. ओके, सो रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजेच RNA कशापासून बनलेला आहे, तर रायबोज शुगर. जसं DNA मध्ये डिऑक्सी शुगर होती, सो RNA मध्ये काय झाले, त्या शुगर मधला ऑक्सिजन मॉलिक्यूल निघून गेला आणि फक्त रायबोज शुगर इथे तयार झालेली आहे. त्यानंतर इथे युरॅसिल असतो, कोणाच्या ऐवजी, थायमाइनच्या ऐवजी. ओके, सो जसं DNA मध्ये थायमाइन होता तर त्याच्या ऐवजी इथे काय आहे, युरॅसिल आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, इन सम व्हायरसेस लाईक टोबॅकोमोसाय व्हायरस RNA ॲक्ट ॲज हेरिडेटरी मटेरियल. आता हेरिडेटरी मटेरियल म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जेनेटिक मटेरियल येतं. ओके, सो ते मटेरियल इतर ऑर्गॅनिझम्समध्ये DNA चं काम असतं ते मटेरियल ट्रान्सफर करायचं. बट इथे हा जो टोबॅकोमोसिक व्हायरस आहे त्याच्यामध्ये RNA काय करतं, तर हे हेरिडेटरी मटेरियल पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे पास ऑन करतं. ओके, सो इतर हा व्हायरस जर सोडला तर याच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये DNA चं काम असतं हेरिडेटरी मटेरियल ट्रान्सफर करायचं. ओके, त्यानंतर प्युरिन आणि पिरिमिडिन्सची इक्वॅलिटी आपल्याला इथे बघायला मिळत नाही. जसं DNA मध्ये प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स इक्वल अमाऊंटमध्ये असायचे, तसंच RNA मध्ये प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स इक्वल अमाऊंटमध्ये नसतात. का? त्याचं रिझन आहे बिकॉज इट इज सिंगल स्ट्रँडेड. त्याच्यामध्ये एकच स्ट्रँड असल्यामुळे प्युरिन्स आणि पिरिमिडिन्सची इक्वॅलिटी आपल्याला बघायला मिळत नाही. RNA मे फोल्ड ऑन इटसेल्फ फॉर स्टॅबिलिटी. हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की RNA काय करतो, स्टॅबिलिटीसाठी म्हणजेच कुठेही ब्रेकडाऊन व्हायला नको मॉलिक्यूल म्हणून तो स्वतःला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर सोबत जॉईंट करायला लागतो. ओके, फोल्ड होतो आणि जॉईंट व्हायला लागतो फॉर स्टेबिलिटी. त्यानंतर मोस्ट RNA चेन स्टार्ट्स विथ ॲडेनाईन ऑर ग्वानाईन. म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय, जे RNAचे चेन्स असतात ह्या DNA पासून सुटायला लागतात त्या नेहमी प्रत्येक वेळी ॲडेनाईन किंवा ग्वानाईन पासूनच त्याची सुरुवात होत असते. तो इथे बघा, इथे त्यांनी रेड कलर दाखवलाय म्हणजेच तो काय आहे, ॲडेनाईन आहे. ओके, आणि इथे लास्टला त्यांनी ब्लू कलर दाखवलाय म्हणजे दॅट इज ग्वानाईन. तो सांगायचं काय आहे, तर प्रत्येक वेळी RNAची जी एंड असतात तिथे एकतर ॲडेनाईन प्रेझेंट असतो किंवा ग्वानाईन प्रेझेंट असतो. ओके, म्हणजेच प्युरिन्स प्रेझेंट असतात. सो आता RNA तर आपल्याला कळलेला आहे. RNA काय आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये रायबोज शुगर येते आणि थायमाइनच्या ऐवजी युरॅसिल प्रेझेंट असतो. त्यानंतर TMV मध्ये म्हणजेच हा जो व्हायरस आहे टोबॅकोमोसॅक व्हायरस, याच्यामध्ये RNA ॲक्ट करतो ॲज अ हेरिडेटरी मटेरियल. याच्यामध्ये प्युरिन आणि पिरॅमिडिनची इक्वॅलिटी आपल्याला बघायला मिळत नाही बिकॉज दे आर सिंगल स्टँडर्ड. ते स्वतःहून फोल्ड होतात कशासाठी, स्टॅबिलिटीसाठी. आणि मोस्ट ऑफ द RNA चेन स्टार्ट्स विथ ॲडेनाईन ऑर ग्वानाईन. आता आपण बघूया व्हॉट आर टाइप्स ऑफ RNA. सो RNAचे 3 टाइप्स असतात, mRNA, rRNA आणि tRNA. ओके, सो M स्टँड्स फॉर मेसेंजर RNA, R स्टँड्स फॉर रायबोझोमल RNA आणि T स्टँड्स फॉर ट्रान्सफर RNA. ओके, सो आता एक एक करून आपण हे टाइप्स बघूयात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल RNAचं काम काय असतं,
तर प्रोटीन सिंथेसिस करणे म्हणजेच काय, प्रोटीन्स तयार करणे. फायनली यांच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होत असतं. सो आता ते कसं होत असतं ते बघूया. सो हा जो प्रत्येक RNAचा टाईप आहे, दॅट इज mRNA, rRNA आणि tRNA, या तिघांचंही वेगवेगळं काम असतं प्रोटीन्स बनवण्यामध्ये. ओके. सो सगळ्यात पहिलं mRNA काय करतो, तर इट कॅरीज जेनेटिक कोड फ्रॉम DNA टू रायबोझोम्स. आता मगाशी मी सांगितलं RNA कशापासून तयार झालेला असतो, DNA पासून. सो इथे इमेजमध्ये बघा, हा DNA आहे आणि DNAचं नंतर हायड्रोजन बॉन्ड जो असतो तो सुटायला लागतो आणि RNA तयार होतो. ओके. सो हा जो mRNA असतो तो काय करतो, या DNA वरून कोड घेऊन येतो. आता कोड म्हणजेच काय, तर हे नायट्रोजन बेस, जसं इथे ॲडिनाइन, युरॅसिल, ग्वानाइन, 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 युरॅसिल, ॲडिनाइन, ॲडिनाइन, हे काय झाला, एक कोड झाला mRNA वरचा. सो हा कोड mRNA काय करतो, इथून घेऊन येतो DNA कडून आणि तो बाहेर येतो आणि कुठे जातो, तर रायबोझोमकडे जातो. ओके. कुठे जातो, रायबोझोमकडे जातो. सो त्या कोडवरती काय लिहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं असतं की बाबा रायबोझोम, मी हा कोड घेऊन आलोय, तर तू आता त्याच्यापासून ह्या अमिनो ऍसिड्सना वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये अरेंज करायची सुरुवात कर. का अमिनो ऍसिड्स, कारण आपल्याला माहिती आहे अमिनो ऍसिड पासूनच प्रोटीन तयार होतं. ओके. सो rRNAचं काम काय आहे, DNA कडून जेनेटिक कोड घेऊन यायचं आणि ह्या रायबोझोम्सकडे जाऊन द्यायचं. आता mRNAचं स्ट्रक्चर कसं आहे, तर इट इज लिनियर. लिनियर म्हणजेच काय, एका लाईनमध्ये. आता इथे तुम्ही जर बघितलं इमेजमध्ये, तर बघा ह्याला कुठेही फोल्ड नाहीये. ओके. सो म्हणून त्याला काय म्हटलंय, mRNA कसा आहे, लिनियर आहे. आता mRNA लिनियर का असतो, कारण ह्या mRNAची साईज ना खूप छोटी असते. ओके. अबाउट किती असते, तर इट इज अबाउट 3% ऑफ टोटल RNA. जो RNAचा कम्प्लीट मोठा मॉलिक्यूल असतो त्याच्यातलं फक्त 3%च फक्त कोण असतो, mRNA असतो आणि म्हणून तो सिंगल लाईनमध्ये प्रेझेंट असतो. ओके. लिनियर असतो कारण की 3% असल्यामुळे खूप छोटा मॉलिक्यूल आहे आणि त्यामुळे तो कुठेही तुटू शकत नाही, ब्रेकडाऊन नाही होऊ शकत. ओके. म्हणून ह्याच्यामध्ये कुठेही फोल्डिंग आपल्याला दिसत नाहीये. सो नेक्स्ट, each mRNA molecule that codes for one protein is called a cistron. आता त्यांनी काय सांगितलंय, mRNAचा प्रत्येक मॉलिक्यूल, म्हणजेच भरपूर सारे mRNAचे मॉलिक्युल्स तयार होतात. सो अशा वेळेला ह्यातला एक जो mRNAचा मॉलिक्यूल असतो तो एकच प्रोटीन तयार करतो, एकच प्रोटीन मॉलिक्यूल तयार करतो आणि ह्या एका mRNAच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो सिस्ट्रॉन. काय म्हणतो, सिस्ट्रॉन. इथे इमेजमध्ये बघा, हा झाला एक mRNA. ओके. असे मल्टिपल mRNAचे मॉलिक्युल्स तयार होत असतात. सो हा जो एक mRNA आहे तो पुढे रायबोझोमकडे जातो आणि तिथे फक्त एकच प्रोटीनचा मॉलिक्यूल तयार होतो. ओके. सो अशा एका मॉलिक्यूलला, एका mRNAच्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, सिस्ट्रॉन. The synthesis of mRNA begins at fifth end of DNA and ends at the third end of DNA. आता हा mRNA तयार कशापासून होतो सांगितलंय, DNA पासून तयार होतो. सो DNAचा जो फिफ्थ एंड आहे तिथून त्याची सुरुवात होते आणि DNAच्या थर्ड एंडला येऊन त्याचा एंड होतो. ओके. सो इथे बघा त्याने दाखवलंय, हा DNAचा फिफ्थ एंड आहे. ओके. इथे त्यांनी दाखवलंय बघा, हा DNAचा फिफ्थ एंड आहे, इथून सुरुवात झाली आहे त्या mRNAच्या मॉलिक्यूलची आणि इथे थर्ड एंडला येऊन ती संपलेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने हा एक त्याचा mRNAचा मॉलिक्यूल तयार होतो. ओके. सो आता mRNAचं काम आपण बघितलं, जेनेटिक कोड घ्यायचा आणि DNA कडून रायबोझोमकडे जायचंय. ओके. त्यानंतर त्या जेनेटिक कोडवरती काय सांगितलेलं असतं, तर अमिनो ऍसिड्सना डिफरंट सिक्वेन्समध्ये अरेंज करून दे. ओके. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, लिनियर आहे आणि 3% आहे, फक्त एका मोठ्या RNA मॉलिक्यूल मधला फक्त हा 3% पार्ट असतो. ओके. इच mRNA मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, सिस्ट्रॉन म्हणतो. ओके. त्यानंतर mRNAची सिंथेसिस जी आहे ती DNAच्या फिफ्थ एंड पासून सुरू होते आणि संपते थर्ड एंड पर्यंत. ओके. आता आपण बघूया RNAचा नेक्स्ट टाईप, दॅट इज rRNA, ज्यालाच आपण रायबोझोमल RNA असं म्हणतो. ओके. सो इथे नावावरून लक्षात ठेवायचं, रायबोझोमल RNA म्हणजेच इथे रायबोझोम्स तयार होतात. ओके. सो हे रायबोझोम्स कोण तयार करायचं काम करतं, तर rRNAचं काम असतं या रायबोझोमला तयार करणं. सो हा जो एक रायबोझोम तयार झालाय, सपोज हा इथे एक रायबोझोम आहे. ओके. सो ह्या रायबोझोम मधला हा जो मोठा पार्ट आहे
तो कोण तयार करतं? RNA तयार करतो. आणि हा जो इकडचा वरचा छोटा पार्ट आहे ते काय असतात? प्रोटीन्स असतात. सो RNA फॉर्म्स 50 to 60% पार्ट ऑफ रायबोझोम. इथे काय सांगितलंय? RNA काय करतात? या रायबोझोमचा 50 ते 60% पार्ट RNA तयार करतात आणि उरलेला जो 40 to 30% पार्ट आहे, 40 to 50% पार्ट आहे तो प्रोटीन्स असतात. ओके. सो इथे डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, हा जो छोटा युनिट आहे ना, हे असतात प्रोटीन्स. ओके, हे काय आहेत? प्रोटीन्स आहेत. आणि हा जे मोठा स्ट्रक्चर आहे, लार्ज युनिट आहे रायबोझोमचा, तो कशापासून बनलेला आहे? तर RNA पासून बनलेला आहे. ओके, रायबोझोमल RNA पासून तयार झालेला आहे. ओके, इथे दिसते बघा रायबोझोम लार्ज युनिट. ओके, आणि त्याच्या आतमध्ये काय झालंय? tRNA येऊन नंतर त्याला अटॅच झालेला आहे आणि मग पुढे अमिनो ऍसिड तयार झालेत. हे अजून आपल्याला बघायचे tRNA, पण इथे मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये एक्सप्लेन करते. आता इथे बघा, हा mRNA आहे म्हणजेच मेसेंजर RNA. ह्याने काय केलंय? हा कोड घेऊन आलाय आणि ह्या रायबोझोमच्या आतमध्ये जाऊन त्याला काय सांगतोय की बाबा तू अमिनो ऍसिड्सचा आता सिक्वेन्समध्ये जॉईन करायची सुरुवात कर. ओके, त्यानंतर ह्या mRNA वरती इथे हा tRNA अटॅच झालेला आहे. ओके, आणि मग पुढे जाऊन प्रोटीन सिंथेसिस झालेलं आहे. ओके, सो हे पुढे अजून शिकायचं आहे आपल्याला. इथे मला तुम्हाला काय सांगायचंय तर mRNA येतो आणि रायबोझोमच्या आतमध्ये जातो. ओके, RNA काय करतो? ह्या रायबोझोमला तयार करायचं काम करत असतो. नेक्स्ट, इट अकाउंट्स 80 to 90% ऑफ टोटल सेल्युलर RNA. आता मी मगाशी काय सांगितलं? ओके, सो सपोज इथे हा एक RNA आहे, म्हणजे एक RNAचा मॉलिक्यूल आहे. तर याच्यामध्ये हा 3% जो आहे तो कोण आहे? mRNA आहे. इकडे 80 to 90% कोण आहे? RNA आहे. आणि हा जो उरलेला शेवटचा पर्सेंट आहे तो असतो tRNA. ओके, सो RNA मध्ये सगळ्यात मोठा पोर्शन कोणाचा असतो? RNAचा, म्हणजेच रायबोझोमल RNAचा. ओके, कारण तिथेच सगळ्यात जास्त प्रोसेस सुरू असते प्रोटीन सिंथेसिसची. ओके, mRNA काय करतो? मेसेज घेऊन येतो. रायबोझोम काय करतो? रायबोझोमल RNA मध्ये काय होतं? प्रोटीन्स तयार होतात आणि tRNA काय करतो? ते प्रोटीन्स ट्रान्सफर करतात. मग सगळ्यात मोठं काम कोणाचं असतं? RNAचं असतं, म्हणजेच ह्या रायबोझोमल RNAचं. म्हणून त्याला सगळ्यात मोठा पार्ट दिलेला आहे. ओके, फॉर्म्ड इन न्यूक्लियस. आता हे सगळं कुठे होत असतं? तर ऑब्व्हियसली सेलच्या आतमध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA असतो, म्हणजेच न्यूक्लियसमध्ये हे तयार होत असतात. ओके, RNA. सो फॉर्म्ड इन न्यूक्लियस अँड कॉइल्स ड्यू टू इंटरचेन कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. आता हे मी मगाशीच सांगितलं. बेस म्हणजेच काय? नायट्रोजन बेस, ॲडिनाइन, थायमाइन, सायटोसिन, ग्वानाइन. सो त्याचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर शोधतात आणि ते एकमेकाला इंटरचेन करून कॉईल तयार करतात, म्हणजेच ते जॉईंट होतात. ओके, आता मी काय सांगितलेलं? RNA कसे असतात? सिंगल स्ट्रँडर्ड असतात. RNA कसे असतात? सिंगल स्ट्रँडर्ड. पण तरी सुद्धा ते कुठेही मध्ये ब्रेकडाऊन होऊ नये, मॉलिक्यूल तुटू नये म्हणून स्टॅबिलिटीसाठी ते एकमेकांसोबत कनेक्ट व्हायला लागतात. सो कनेक्ट कसे होतात? तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर सोबत. ओके, सो नेक्स्ट लास्ट टाईप आहे आपला tRNA, ट्रान्सफर RNA. सो ह्याचं काम काय आहे? मी सांगितलं, नावावरून लक्षात ठेवायचं, हा प्रोटीन्स ट्रान्सफर करतोय. सो सगळ्यात पहिलं ओन्ली 70 to 80 न्यूक्लिओटाइड्स, म्हणजेच काय? तर ह्या RNA वरती जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, म्हणजेच हे बघा, हा एक न्यूक्लिओटाइड, हा सेकंड न्यूक्लिओटाइड, हा थर्ड न्यूक्लिओटाइड, हा फोर्थ न्यूक्लिओटाइड. सो असे फक्त 70 ते 80 न्यूक्लिओटाइड पासूनच बनलेला हा RNA, हा tRNA असतो. ओके, इट इज सिंगल स्टँडर्ड. अगेन RNA सिंगल स्टँडर्ड आहे, म्हणजेच tRNA सुद्धा सिंगल स्टँडर्ड, बट फॉर्म्स कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स आफ्टर पेअरिंग. आता tRNA मध्ये सगळ्यात जास्त पेअरिंग झालेली असते कॉम्प्लिमेंटरी बेसची, म्हणजेच नायट्रोजन बेसची. सो इथे इमेजमध्ये बघा, त्यांनी काय सांगितलंय? हा tRNA आहे आणि हा tRNA काय करतो? तर हा आपापले कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर शोधायला लागतो, जसं की ॲडिनाइन युरॅसिलला शोधायला लागतो आणि ग्वानाइन सायटोसिनला शोधायला लागतो आणि त्या पद्धतीने ते पुन्हा हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने जॉईंट व्हायची सुरुवात करतात. आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं असतो? तर हा इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय तसा स्ट्रक्चर तयार झालेला असतो. सो ब्रिंग्स अमिनो ॲसिड टू रायबोझोम्स. आता याचं काम काय आहे? पुन्हा अमिनो ॲसिड्सना तो घेऊन येतो आणि रायबोझोम्सकडे ट्रान्सफर करतो ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. mRNAने काय केलंय? कोड घेऊन आलाय आणि त्या कोडला रायबोझोम पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय? tRNA करतोय.
स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए. सो आता आपण टीआरएनएचं स्ट्रक्चर बघूया. सो टीआरएनए कसा कसा बनलेला आहे. सगळ्यात पहिलं तर हे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे. म्हणजेच याला टीआरएनए का म्हटलंय, कारण याचं स्ट्रक्चर कसं आहे, टी सारखं आहे. ओके, म्हणून याला टीआरएनए म्हटलंय. ओके, इथे दिसतंय, दिस इज टी, म्हणून त्याला टीआरएनए म्हटलेलं आहे. प्लस तो ट्रान्सफर करतो अमिनो ॲसिड्सना रायबोझोमकडे, म्हणून सुद्धा त्याला टीआरएनए म्हटलेलं आहे. ओके, सो याच्यावरती पहिला स्ट्रक्चर कोणता बघायचा आहे आपल्याला, तर DHU लूप, डायहायड्रोयुरिडाइन लूप. ओके, सो ह्याचं काम काय असतं या लूपचं, तर अमिनो ॲसिड जे असतात त्यांना रेकग्नाइज करायचं, म्हणजे त्यांना ओळखायचं. सो तो कुठे आहे ते बघूया आपण. सो हे बघा, टीआरएनएच्या हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो DHU लूप. ओके, सो ह्याचं काम काय असतं, mRNA कडून जे अमिनो ॲसिड्स आलेले असतात त्याला ओळखायचं काम कोण करतं, तर DHU लूप करतो. त्यानंतर पुढे अमिनो ॲसिड बाइंडिंग साईट. आता ह्यांनी काय केलं, अमिनो ॲसिड्सना ओळखायचं काम केलं. आता तो पुढे हा जो आर्म आहे इथे दिसतोय आपल्याला, हा वाला आर्म, याचं काम काय असतं, तर आलेले जे अमिनो ॲसिड्स असतात त्यांना बाइंड करायचं काम करतो. ओके, त्यानंतर अँटीकोडॉन लूप पेअर्स विथ mRNA कोडॉन. ओके, सो हे बघा, हे जे इथे 3 तुम्हाला सॉकेट सारखे दिसतात ना, ते आहेत अँटीकोडॉन. आणि ह्यांचं काम काय असतं, इकडून जो mRNA आलेला असतो त्याचे कोड, ह्या mRNAचे कोड ह्या अँटीकोडॉन सोबत मॅच होतात, म्हणजेच कनेक्ट होतात. आणि मग त्यांना समजतं की अमिनो ॲसिड्स आलेले आहेत. ओके, इथूनच अमिनो ॲसिड ट्रान्सफर होतात. इथे तो ओळखतो की आलेले अमिनो ॲसिड्स आहेत आणि इथे अमिनो ॲसिड बाइंडिंग होत असतं. ओके, रायबोझोम रेकग्निशन साईट. आता जसं अमिनो ॲसिड्सना रेकग्नाइज करत होता DHU लूप, तसं रायबोझोमना सुद्धा रेकग्नाइज केलं जातं. आणि तो पार्ट कोणता आहे, तर हा वाला इथला. ओके, थर्ड एंड जो आहे RNAचा, ओके, हा थर्ड एंड जो आहे मगाशी आपण शिकलोय, OH ग्रुप जिथे आहे, सो तिथे रायबोझोमल रेकग्निशन साईट आहे. म्हणजेच काय, तर आता ह्या टीआरएनएला काय करायचंय, रायबोझोमकडे जायचंय ना. सपोज इथे रायबोझोम प्रेझेंट आहे, सो हा टीआरएनए काय करणार आहे, असं इथून जाणार आहे आणि ह्या रायबोझोमच्या आतमध्ये जाणार आहे. सो हा टीआरएनएचा जो हा थर्ड एंड आहे तो काय करतो, ह्या रायबोझोमला रेकग्नाइज करतो आणि मग तो तिकडून तिकडे कनेक्ट होतो. ओके, सो ह्या एंडला आपण काय म्हणतो, एक्सेप्टर आर्म म्हणतो. काय म्हणतो, एक्सेप्टर आर्म. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. सो काही डाऊट्स असतील तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, त्यामुळे मला माझं चॅनल ग्रो होण्यासाठी हेल्प मिळेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.